नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. राज्यसेवा 2020 करता उपयुक्त अशी स्पॉटलाईट करंट अफेअर्स आणि करंट बेसिकची जी कार्यशाळा आहे ती आज सकाळी 10 वाजता संचेती हॉस्पिटल समोरची जी युनिक अकॅडमीची बिल्डिंग आहे तिथं होणार आहे. सो मिटकॉन शेजारी संचेती हॉस्पिटल समोर शिवाजीनगर पुणे द युनिक अकॅडमी 10 वाजेपासून ही कार्यशाळा असेल. तुम्हाला कुठलाही काही इश्यू असेल तर समोर तुमच्या नंबर्स आहेत, या नंबरवर कॉल करून तुम्ही व्हेन्यू किंवा मग ते काय जे काही प्लेस आहे तो ॲड्रेसचा जर इश्यू असला तर ते कन्फर्म करू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरम जॉईन करण्यासाठी spotlightritingforum@gmail.com ला मेल करून तुम्ही IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग चॅलेंज आणि MPSC मेन्स करता मराठी इंग्रजी एसे हे मॉड्यूल जॉईन करू शकता. आपली जी पहिली न्यूज आहे ती महाराष्ट्रासंबंधीची आहे. महाराष्ट्राने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. 3 लाखांचं बिनवाजी पीक कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसंच कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच राज्य सरकार दिलासा देणार आहे. आता ही जी योजना आहे ती योजना म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. आता पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंतचं बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आहे. याच्या आधीची कंडिशन काय होते की 1 लाखापर्यंतचं कर्ज तुम्हाला बिनव्याजी मिळत होतं आणि पुढचे 2 लाख जे आहे तिच्यावर 2% इतकं व्याज आकारलं जात होतं. परंतु एकंदरच एकीकडं शेतकरी आंदोलन, ते कायदे आणि त्या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र शासनाने पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते बिनव्याजी केलेलं आहे. आधी हे फक्त 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी होतं, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही त्यांनासुद्धा तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. तर हाही फार महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान होऊ नये यासाठी राज्यातल्या सर्व बाजार समित्या ज्या आहेत त्यांच्या आवारात धान्य चाळण यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सो हे एक महत्त्वाचं आहे बघा. MCQ करता अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात की सर्व इथं बाजार समित्यांच्या आवारात धान्य चाळण यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरं जे आहे की शेतमालाचं जे काही आवार हे आहे बाजार आवारात तो पाठवण्यापूर्वी गावाच्या पातळीवर शेतमालाची आर्द्रता तपासण्यासाठी विकास संस्थेच्या स्तरावर आर्द्रता मीटर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे गाव पातळीवर तुम्ही शेतमालातली आर्द्रता तपासू शकता आणि बाजार समित्यांमध्ये सुद्धा आर्द्रता मीटर बसवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की किमान आधारभूत किंमत अंतर्गत केंद्र शासनाने खरेदीसाठी ठरवलेली जी काही उत्पादनाच्या 25% मर्यादा आहे ती न ठेवता खरेदी केंद्रावर येणाऱ्या संपूर्ण मालाची खरेदी करावी अशी शिफारस करणारा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे. सो हा एक MCQ करताचा मुद्दा आहे बघा की तुमच्या उत्पादनाच्या 25% मर्यादा आहे की किमान आधारभूत किमती अंतर्गत ते खरेदी केलं जाईल. म्हणजे 100% सगळं खरेदी होत नाही, तर 25%. तर हाही एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सो 3 महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा आणि राज्य सरकारने याच्यासाठी शिफारस केलेली आहे. तर याच्यामध्ये जे आहे की एकंदर आधीची जी योजना होती बघा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, त्याच्यामध्ये 1 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी आणि 3 लाखांपर्यंतचं कर्ज जे आहे ते 2% व्याजाने दिलं जात होतं. तर तेही एक लक्षात ठेवा. पण यंदाच्या खरीप हंगामासाठी 3 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी आहे. म्हणजे हे फक्त यंदासाठी आहे. पुढच्या वर्षी परत ते त्या जुन्या याच्यानुसार वर्क होऊ शकतं की 1 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी, 3 लाखापर्यंतचं 2%. त्याच्यानंतर वन्य प्राण्यांसाठी समृद्धी मार्ग जो आहे महामार्ग, त्याच्यावर 295 उन्नत आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आलेले आहे. पुलांखाली ध्वनी निरोधक यंत्रणासुद्धा बसवण्यात आलेली आहे. कारण आता हा जो महामार्ग आहे जवळपास 700 किलोमीटरचा महामार्ग आहे आणि मुंबई ते नागपूर. मग ह्या सगळ्या याच्यात काय होतं ना की बऱ्याच ठिकाणी जे आहे की हा जो महामार्ग आहे तिच्यातला 118 किलोमीटरचा पट्टा जो आहे समृद्धी महामार्गाचा तो वनक्षेत्रातून जातो आणि त्याच्यामुळे ऑबियसली जे काही तिथले वन्यजीव आहेत त्यांचा संबंध डायरेक्टली येतो आहे. आणि मग त्यांना आता तुम्ही हा फोटो बघू शकता की हा खालून जो आहे तो रस्ता जातो आहे आणि वरतून जो ग्रीन कॉरिडॉर आहे हा ग्रीन कॉरिडॉर प्राणी एका जागेकडून दुसरी जागेकडे जाऊ शकतात. तर त्यांच्या मायग्रेशनसाठी, स्थलांतरासाठी हा ग्रीन कॉरिडॉरवरती आहे आणि जवळपास 118 किलोमीटर वन्य जीवांशी संबंध येणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात आहेत.
पुलाखाली जे आहे की ध्वनिनिरोधक, कारण काय आहे ना की जर वाहनांचा आवाज आणि त्या सगळ्या गोष्टी असतील तर ऑब्व्हियसली प्राणी येणार नाहीत, किंवा त्याच्यामधून काय होतं की अपघातसुद्धा होतात, अशाही गोष्टी आहेत. है ना. वाहनाच्या धडकेने बऱ्याचदा काय होतं की प्राणी जखमी होतात, दगावतात, ॲक्सिडेंट्स होतात. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर हे केलं जाणार आहे. तेलंगणाने असं गोष्टी केल्या होत्या बघा, टायगर संबंधी, वाघासंबंधी त्यांनी जे काय आहेत की असे ब्रिजेस तयार केले होते. ओके. सो तेलंगणाने हा एक मोठा एक रोल मॉडेल म्हणून समोर ठेवलेला आहे, आणि आपण पण तिच्यावर समृद्धी महामार्गाच्या हिच्याने चांगलं काम केलेलं आहे. ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालेलं आहे. आता राजीव कपूर म्हटल्यानंतर राम तेरी गंगा मैली असं सिंपल गणित आहे. विशेष काही चित्रपट त्यांचे गाजले नाहीत, पण राम तेरी मैला गंगा मैली हा जो चित्रपट होता तो चित्रपट खूप गाजला होता. पण त्यातल्या त्यात पण तिच्यामध्ये मंदाकिनीला बराच स्कोप मिळाला होता, आणि तिथून मग खूप काही यांचं करिअर जे होतं चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता म्हणून ते वर्क झालेलं नाही आहे. वयवर्ष 58, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. आणि एकंदरीतच 1981मध्ये राज कपूर जे त्यांचे वडील होते त्यांच्या हाताखाली प्रेम रोग या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी सुरुवात केली होती. 1983मध्ये एक जान है हम या चित्रपटाद्वारे ते अभिनेता म्हणून समोर आले होते. ओके. सो एक जान है हम, तर हा पहिला चित्रपट. 84मध्ये जो काही प्रदर्शित झालेला आणि राज कपूर दिग्दर्शित राम तेरी गंगा मैली या चित्रपटात नायकाची मुख्य भूमिका मिळाली. हा चित्रपट सुपरहिट झाला होता, पण या चित्रपटामध्ये मंदाकिनीची चर्चा जरा जास्त झाली होती, आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही बंधू होते, रणधीर असेल, ऋषी कपूर असेल, यांच्याप्रमाणे त्यांना खूप यशस्वीपणं ते काही अभिनेता म्हणून काम करता आलेलं नाही आहे. 1990 साली त्यांचा प्रदर्शित झालेला जिम्मेदार हा अभिनेता म्हणून जो चित्रपट होता तो अखेरचा चित्रपट मानला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी चित्रपट निर्मिती करायला सुरुवात केली. 1991मध्ये हिना नावाचा चित्रपट जो आहे तो त्यांनी निर्माण केला होता. 96मध्ये जो आहे की ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांना घेऊन त्यांनी प्रेमग्रंथ हा चित्रपट दिग्दर्शित केलेला होता. ओके. नंतर RK बॅनरची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मग 1999मध्ये आ अब लौट चले या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. जवळपास 30 वर्ष चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवलं होतं त्यांनी. आशुतोष गोवारीकर यांची निर्मिती असलेला तुलसीदास ज्युनियर या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. हा त्यांचा अखेरचा चित्रपट मानला जातो. बा, तुलसीदास ज्युनियर हा अखेरचा चित्रपट आहे, आणि एकंदर जिम्मेदार हा त्यांचा अभिनेता म्हणून, हिरो म्हणून शेवटचा चित्रपट आहे. ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदर राजीव कपूर यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो त्या काळात, कारण बघा ऋषी कपूर 2020 है ना, त्यांचंही निधन झालेलं आहे, आणि त्यांचे बंधू राजीव कपूर. सो ऑब्व्हियसली सरळ रिलेशन आहे. प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला. त्याच्यानंतर वेतन त्रुटी अहवाल जो आहे तो सादर झालेला आहे राज्य शासनाला, आणि 5 लाख राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची आशा याच्यावर आहे. आता हा जो वेतन त्रुटी अहवाल आहे तो ज्या समितीने हे केलेला आहे ती समिती म्हणजे KP बक्षी समिती. आता KP बक्षी समिती आपण 2019मध्ये बऱ्याचदा बघितली होती. KP बक्षी समिती कशासाठी होती तर 7वा वेतन आयोग जो होता, ओके, त्याच्यासाठी होती, आणि नंतर यांनाच ही जबाबदारी दिली होती की वेतन त्रुटी, वेतनामध्ये जी काही 5व्या 6व्या वेतन आयोगातल्या त्रुटी आहेत त्या बघाव्यात. सो आता 5 लाख राज्य कर्मचाऱ्यांना पगारवाढीची आशा आहे. सो KP बक्षी 2 गोष्टींसाठी लक्षात ठेवा, 7वा वेतन आयोग आणि दुसरं म्हणजे वेतन त्रुटी अहवाल. तर या दोन्हींची KP बक्षी समिती जुडलेली आहे. त्याच्यानंतर शेती कायदे रद्द करण्यासाठी खाजगी विधेयक आणलं जाणार आहे बघा. म्हणजे पंजाबचे जे खासदार आहेत काँग्रेसचे, त्यांनी याच्यासाठी है ना पावलं उचललेली आहेत. आता खाजगी विधेयक किंवा प्रायव्हेट मेंबर बिल जे काय असतं ते काय असतं तर अदर दॅन मिनिस्टर, ओके, तो जो असतो तो प्रायव्हेट मेंबर असतो. म्हणजे मिनिस्टरला सोडून कुठलीही व्यक्ती जर एखादं विधेयक घेऊन येत असेल तर त्याला प्रायव्हेट मेंबर बिल किंवा खाजगी विधेयक असं म्हटलं जातं. तर ही बाब लक्षात ठेवा. हे पास होतं का नाही तर अशा करू, कारण ते गव्हर्नमेंटचं राहत नाही बघा. गव्हर्नमेंटचं आणायचं पब्लिक बिल येणार. अदर दॅन मिनिस्टर जर कोणी येत असेल तर ते ऑपोजिशनमधून मोस्ट प्रॉबेबली येतं. आणि जर इन केस शासनामध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाचा एखादा असा खासदार आमदार आहे ज्याला वाटतं की एखादं बिल आलं पाहिजे आणि तो मिनिस्टर नाही आहे, तर त्या गोष्टीमध्ये जर त्या पक्षाला रस वाटला तर ते प्रॉपरली मिनिस्ट्री थ्रू त्याला समोर ठेवू शकतात. म्हणून हे खाजगी विधेयक जे असतं ते मोस्ट प्रॉबली अपोजिशन पार्टीचं असतं, आणि हे पास होण्याचे चान्सेस निग्लिजिबल असतात बघा, फार कमी पास झालेले आहेत.
मग आता याच्याकरता जे आहे की लोकसभेमध्ये यांनी जो निर्णय घेतलेला आहे की खाजगी विधेयक मांडायचा पंजाबमधल्या खासदारांनी, जवळपास 8 खासदार आहेत, तर याच्यामध्ये हे जे आहे हे सिम्बॉलिक आहे. म्हणजे एकंदर जे आहे की या सगळ्या याच्यातून प्रतिकात्मक विरोध ही एक गोष्ट यांना दाखवायची आहे. ओके, सो एकंदरीत होणार काही नाही, पण प्रतिकात्मक विरोध म्हणून मग हे केलं जाईल. तर बघू येत्या काळात कशा पद्धतीने वर्क होतात. प्रायव्हेट विधेयक तुम्हाला माहीत पाहिजे. आता गुलाम नबी आझाद जे आहे त्यांचा राज्यसभेतला कार्यकाळ संपला आणि येत्या काळामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्द किंवा ती जे काही आहे ना आपल्या संसदेमधलं जे प्रतिनिधित्व आहे त्याला ब्रेक लागतो आहे. त्याचं रिझन असं आहे की जवळपास जम्मू काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेश झाले आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही आहे अजून, आणि त्याच्यामुळे राज्यसभेत तूर्त त्यांना प्रतिनिधित्व नसेल. म्हणजे ज्यावेळेस विधानसभा अस्तित्वात येईल त्यावेळेस राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळेल. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की जम्मू काश्मीरमध्ये सध्या विधानसभा अस्तित्वात नसल्याने त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही, आणि त्याच्यामुळे गुलाम नबी आझाद जे आहे त्यांना इतर राज्यातून काँग्रेसने उमेदवारी दिली नसल्यामुळे 41 वर्षाची जी कारकीर्द आहे त्याच्यातून आता संसदीय राजकारणापासून 41 वर्षानंतर त्यांना दूर राहावं लागणार आहे, कारण संसदेत डायरेक्टली त्यांचं प्रतिनिधित्व नसणार आहे. आणि मग त्याच्यामुळे काल जे काही सगळं डिस्कशन झालेलं आहे त्याच्यात मोदी भावूक झाले, गुलाम नबी आझाद भावूक झाले, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी इतके वर्ष तिथं दिलेले आहेत. गुलाम नबी आझाद एक सिनियर लीडर आहेत बघा काँग्रेसचे. सो ती एक बाब लक्षात ठेवा, है ना. म्हणजे सध्या तुमचा अभ्यासक्रमासाठी आपला जो सिलेबस किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढा मुद्दा आहे की जम्मू काश्मीरमध्ये सद्यस्थितीत विधानसभा अस्तित्वात नाही, म्हणून त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. ती अस्तित्वात आली की ते वर्क होईल. ओके, त्याच्यानंतर मठूर गोविंदन कुट्टी जे आहे ते कथकली डान्सशी रिलेटेड आहेत बघा. कथकली जे आहे, आता याच्यामध्ये कथकली तुम्हाला माहीतच आहे, आपण बऱ्याचदा डिस्कस करतो, शास्त्रीय नृत्य बघा. पण याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट इथं आहे की कलारी ही युद्धकला प्रकाराचं प्रशिक्षण आहे की कथकलीबरोबर ते घेतलं जातं. सो MCQ करता कलारी ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि त्यांचं निधन झालेलं आहे. संगीत नाटक अकादमीचा 2005चा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. मठूर गोविंदन कुट्टी कथकलीशी रिलेटेड आहे. कथकलीबरोबर जे काही युद्धकला आहे तिचं नाव कलारी आहे, तर ते एक लक्षात ठेवा. कारण असा प्रश्न एकदा UPSCमध्ये विचारला गेला होता. मार्शल आर्ट संबंधीचे डान्स, मार्शल आर्ट संबंधीचा डान्स तुम्ही महाराष्ट्राचा विचार जर केला तर लेझिम जे आहे किंवा मर्दानी खेळ आहेत तर ते त्याच्याशी संबंधित असतात, युद्धकला. ओके, आता भारतासाठी अस्तित्वाची लढाई, तर हे एक आर्टिकल लोकसत्ताचं आहे. हे तुम्ही टेलिग्रामला डिटेलमध्ये वाचू शकता. याच्यातला फक्त बेसिक एक मुद्दा मी सांगतो की त्यांनी पॅरिस करारावर बेसिक समोर ठेवून पॅरिस 2015 COP21 हा लेख लिहिलेला आहे. पण याच्यात खूप हा जनरलाइज लेख आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे असे आहे की भारत जो आहे वातावरण बदलाला हातभार लावणाऱ्या पहिल्या 5 देशांमध्ये भारत आहे आणि या संकटाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये आहे. सो दुहेरी कात्रीत भारत आहे की एक तर वातावरण बदलाला हातभार लावणाऱ्या पहिल्या 5 देशांमध्ये, कारण आपल्या इथं ज्या पद्धतीने सध्या परिस्थिती आहे त्याच्यावरून वातावरण बदलाला मोठ्या प्रमाणावर भारत जो आहे तो हातभार लावतो आणि वातावरण बदलाचे संकटांमध्ये सापडलेला पहिल्या 10 देशात भारत आहे. आताच तुम्ही बघू शकता उत्तराखंडमध्ये जे काही घडलेलं आहे, मग तिच्यात हा ना तोही एक आर्टिकल आपण घेतलेला आहे की नेमकं खरंच हे नॅचरल डिझास्टर आहे की माणूसच याच्यासाठी है ना कारणीभूत आहे. दुसरा मुद्दा जो आहे की याच्यात मग पॅरिस करारावर भारताने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे की जसं फॉर एक्झाम्पल भारताला सागरी किनारा जो लाभलेला आहे, या सागरी किनाऱ्यामध्ये जवळपास देशातली 40% लोक जी आहेत या परिसरामध्ये राहतात. मग आता असं राहत असताना एक मुद्दा जो येतो की जागतिक हवामान वाढ, समुद्राची पातळी जी आहे ती उंचावते, मग या लोकांचं जीवन जे आहे ते धोक्यात येऊ शकतं, है ना. तर अशा पद्धतीने नदीजोड प्रकल्प जे आहेत, नॉर्थमधली जी काही उत्तर भारतातली परिस्थिती आहे वगैरे वगैरे, सो यांनी सगळ्या त्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर एक वास्तव मांडलेलं आहे की 1997मध्ये क्वेटो प्रोटोकॉल जो आला होता, तर 37 जे डेव्हलप कंट्रीज होत्या, विकसित राष्ट्र, त्यांच्यावर जबाबदारी होती की त्यांनी जे काही वातावरण बदलातलं योगदान आहे तर कमी केलं पाहिजे. आणि त्या करारातून नंतर अमेरिकेने माघार घेतली होती. पॅरिस कराराच्या बाबतीत पण तेच झालं, US बाहेर पडला. आता परत जो बायडन यांनी ती प्रक्रिया हे केली की पॅरिस करारात परत US असेल. म्हणजे काय की विकसित देश जे आहे त्यांनी जबाबदारीने याच्यात वागणं गरजेचं आहे वगैरे.
सो एकंदरीतच वातावरण बदल आणि भारत. आता हे शेतकरी आंदोलनाच्या बाबतीमध्ये दीप सिद्धू जो होता की ज्याच्यावर 1 लाखाचा इनाम ठेवण्यात आला होता, 26 जानेवारीला ज्या पद्धतीने त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे की लाल किल्ल्याच्या इथं आंदोलकांना उकसवणं वगैरे वगैरे, तर बघूयात येत्या काळात काय होतं. सो दीप सिंधूला आता अटक करण्यात आलेली आहे. आर्मीने एक स्पेशलाइज युनिट उभारलं आहे बघा, डॉगचं स्निप आउट कोविड-19. आता हे जे आहेत की हे डॉग ट्रेन केले गेलेले आहेत. कॅस्पर आणि जया, हा हे जया डॉग आहे बघा आणि हे कॅस्पर आहे. तर हे जे डॉग्स आहेत हे पहिले 2 डॉग्स आहेत ज्यांना ट्रेन केलं गेलेलं आहे की व्हायरल इन्फेक्शन जे आहेत लोकांमध्ये, मानवामध्ये, तर ते डिटेक्ट करू शकतं. आता याला जे सायन्स आहे, मेडिकल सायन्स, तिने असं अप्रुव्हल दिलं आहे असं नाही, परंतु आर्मीने हे रेस केलेलं आहे. येत्या काळात याच्यातून बघूयात रिझल्ट कशा पद्धतीने येतात. तर हे एक लक्षात असू देत की कॅस्पर आणि जया, सो जे आहे स्निप आउट. ओके. आता हे जे आहे, हा जो आहे जया डॉग, हा हाऊंड डॉग आहे बघा, है ना, मुधोळ हाऊंड, देशी ब्रीड आहे. तर हाऊंड डॉग आहे हा. आणि 2019मध्ये हे बघितलं पण होतं आपण की पहिला देशी ब्रीड आहे की जे आर्मीमध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतलेला आहे. आता ट्रान्सपॅट बरोबरच्या न्यूज आपण बघितल्या होत्या. याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा जो आहे की 2016मध्ये ट्रान्सपॅटचं जे कंटेंट लिमिट होतं ते 10% होतं. ते 10%हून 5% करण्यात आलं होतं 2016मध्ये, डिसेंबर 2020. फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे त्यांनी जवळपास 3% 2021पर्यंतचा कॅप हिच्यावर लावलेला आहे. 2022मध्ये 2%. ओके. सो 16मध्ये हे 10%वरून 5% आणण्यात आलं होतं. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा याच्यातला होता की एकंदरीतच 2004मध्ये डेन्मार्क ही कंट्री जी होती तो पहिला देश होता ज्या देशाने इंडस्ट्रियली प्रोड्यूस जे ट्रान्सपॅट आहेत ते सर्व फूडमध्ये 2%पर्यंत त्याचं लिमिट केलेलं होतं. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा होता. आणि दुसरा याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नॅचरली जे आहे की ट्रान्सपॅट जे तुम्हाला सापडतं तर ते 2 ह्याच्यात आहे, एक मिल्क आणि दुसरं जे आहे ते मीट. तर नॅचरली तिच्यात सापडतं. आपण आर्टिफिशियलबद्दल चर्चा करतोय ना, आर्टिफिशियल डेन्मार्कनी 2004 पहिला देश आहे जे तिच्यावर निर्बंध लादले होते. युरोपियन युनियनमधल्या किंवा युरोपियन कमिशनमधल्या बऱ्याच देशांनी डेन्मार्कवर त्यावेळेस टीका केली होती. पण नंतरच्या काळामध्ये एप्रिल 2019 युरोपियन युनियन जे आहे त्यांनी नवीन रेग्युलेशन आणलं आणि त्यांनीसुद्धा 2%पर्यंत हे ट्रान्सपॅट ठेवण्यासंबंधीचे निर्बंध लावलेले आहेत. सो डेन्मार्कच्या पावलावर पाऊल युरोपियन युनियननी 2016मध्ये ठेवलं आणि डेन्मार्कने हे 2004मध्ये केलं होतं. याचा डेन्मार्कला फायदा झाला का? तर नक्कीच झाला की डेन्मार्कमध्ये जवळपास लॉंग टर्ममध्ये 3 वर्षानंतर काही गोष्टी दिसून आल्या. त्या म्हणजे काय, 14 डेथ्स ॲट्रिब्युटेड कार्डिओव्हास्क्युलर डिसीज पर 1 लाख, म्हणजे 1 लाख लोकांमागे फक्त 14 डेथ ज्या आहेत त्या हृदयविकारासंबंधीच्या डेन्मार्कमध्ये बघायला मिळतात. सो हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. त्याच्यानंतर पॉक्सो जो आहे आणि IPC जे आहे तर त्यासंबंधीचा एक मेजर डिफरन्स जो आहे तो याच्यामध्ये आलेला आहे या आर्टिकलमध्ये की पॉक्सो कायदा जो आहे तो न्यूजमध्ये होता बघा. आताची जी केस होती सतीश हेगडे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र की स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट नाही आहे आणि त्याच्यामुळे हायकोर्टचे जज त्यांनी जो निर्णय दिला होता की हे है ना लैंगिक शोषण नाही आहे वगैरे, तर याच्यावर इश्यू झाला आणि त्या जजला पण त्याची किंमत मोजावी लागली. आता याच्यात मुद्दा एवढाच आहे की जो सेक्शन 7 आहे पॉक्सो कायद्याचा त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की whoever with a sexual intent touches the breast of child is said to be commit sexual assault. म्हणजे की तुम्ही सेक्सुअल इंटेंटनी जर छातीला स्पर्श केला तर ते सेक्सुअल असॉल्ट असणार आहे. आणि सेक्शन 8 जो आहे याचा त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की मिनिमम इम्प्रिजमेंट ऑफ 3 years फॉर सेक्सुअल असॉल्ट. म्हणजे सेक्सुअल असॉल्टसाठी पॉक्सो कायद्याअंतर्गत 3 वर्षाची शिक्षा आहे. तेच जर तुम्ही सेक्शन 354 IPC जर बघितलं, इंडियन पिनल कोड, तर तिच्यामध्ये मिनिमम 1 year इम्प्रिजमेंट फॉर द आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ वुमन, मग तिथं 1 वर्षाची शिक्षा आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पॉक्सोचा कायदा जो आहे तो 18 वर्षाखालील मुलांसाठी आहे. त्यांचं लैंगिक शोषण होत असेल तर त्याकरता, म्हणजे टिपिकली तो जो आहे तो चिल्ड्रनसाठी आहे. आणि IPC जे आहे तर ते 354 जे आहे तर ते मॉडेस्टी ऑफ वुमन, मग तिच्यामध्ये एज ग्रुपचा असा इश्यू नाही आहे. तर तो एक महत्त्वाचा डिफरन्स हिच्यामध्ये आहे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. हिच्यामध्ये 2 केसेससुद्धा यांनी दिलेल्या आहेत. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997. विशाखा केस आणि गाईडलाईन्सचा सेपरेट व्हिडिओ आपल्या याच्यावर आहे, तो तुम्ही बघू शकता.
त्याच्यानंतर पप्पू वर्सेस स्टेट ऑफ छत्तीसगड 2015 ही केस आहे की जी सेक्शन 354 IPCशी संबंधित आहे. सो सेक्शुअल असॉल्ट IPC आणि पॉक्सो, तर हे लक्षात ठेवा. मॉडेस्टी ऑफ वुमन, तर हा एक खूप महत्त्वाचा एक डिफरन्स होता. हा ना. PSI वगैरे जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी असाल तर त्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवा. आता उत्तराखंड जे आहे तर उत्तराखंडच्या बाबतीमध्ये जे काही आता झालेलं आहे तर खरंच फक्त नॅचरल डिझास्टर आहे का, याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी होऊ शकतात का? तर एक आहे की याच्यात मॅनमेड काय आहे की खरं तर उत्तराखंडच्या हायकोर्टनी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं 2019मध्ये की जे एक्सप्लोजिव्स वापरले जातात ऋषीगंगा साईटवर इल्लिगल मायनिंग करता, आणि इल्लिगल मायनिंग केलं जातं आणि त्याला नाव दिलं जातं डॅम कन्स्ट्रक्शनचं. 2019मध्ये याच्यावर प्रश्नचिन्ह उत्तराखंडच्या हायकोर्टाने उभं केलेलं आहे. सो हा एक फार महत्त्वाचा इथं आस्पेक्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की परत परत तुम्ही जे एक्सप्लोजिव्स वापरतात, म्हणजे साधी गोष्ट की जे स्फोट केले जातात तिथं, त्याच्यामुळे तिथल्या एकंदरच जॉग्राफिकल स्ट्रक्चरवर इम्पॅक्ट होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की डॅम कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, बाकीचे जे काही तुम्ही पायाभूत सुविधा तिथं तयार करताय तर त्या सगळ्या गोष्टी, मग रोड आणि त्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा मेजर मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे ते डंप केलं जातं सेपरेट लँडमध्ये, आणि बऱ्याचदा ते रिव्हरमध्ये सुद्धा डंप केलं जातं. म्हणजे तुम्ही जे बांधकाम करता त्याचा जो कचरा आहे तो नदीत सुद्धा पडतो, तर तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी एक चोप्रा कमिटी आली होती बघा 2014मध्ये, जे 2013मध्ये पूर आला होता बघा केदारनाथ, तर त्याच्यानंतर एक चोप्रा कमिटी आली होती आणि या चोप्रा कमिटीने पण प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यांनी म्हटलं होतं की नद्यांमध्ये गाळ साचतो, नद्यांची कॅपॅसिटी कमी होते, तिच्यावर पण तुम्ही काम केलं पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता. आणि चोप्रा कमिटीने जवळपास 23 ऑफ द 24 प्रपोज डॅम्स हे कॅन्सल करण्यासंबंधी सांगितलं होतं. म्हणजे 24 जे काही प्रस्तावित प्रकल्प होते धरणांचे त्याच्यातले 23 प्रकल्प कॅन्सल करा असं चोप्रा कमिटीने सांगितलं होतं. तर हा पण एक फार महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अर्थक्वेकचे जर झोन आपण बघितले तर उत्तराखंड जे आहे ते झोन 4 आणि झोन 5मध्ये येतं. आपण अर्थक्वेकचे झोन बघतो बघा, सिव्हिअर इंटेन्सिटी आणि व्हेरी सिव्हिअर इंटेन्सिटीमध्ये येतं. मग अशा ठिकाणी तुम्ही इग्नोर करून ही गोष्ट नजरअंदाज करून तिथं जर धरणं बांधत असाल तर ऑब्वियसली तुम्ही कायमस्वरूपी 24/7 संकटातच असता. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की उत्तराखंड गव्हर्नमेंट याच्याकडे फक्त रिव्हेन्यू म्हणून बघते. म्हणजे काय ना की हायड्रो पॉवर प्रोजेक्ट जे आहेत तर तिच्यातून पैसे कमवण्याचा स्रोत म्हणून उत्तराखंड याला बघतं आहे. तर हे तसं प्रकरण नाही आहे, तुम्ही याला खूप प्रॉपरली ट्रीट करणं गरजेचं आहे. सो एवढे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर ते एक लक्षात ठेवा. ट्विटरसाठी भारतीय ॲप एक समोर आलेलं आहे, कू नावाचं ॲप आहे बघा. आत्मनिर्भर चॅलेंजमध्ये इनोव्हेशन चॅलेंज जे होतं त्याच्यामध्ये कू नावाचं ॲप आहे. हे ट्विटरला पॅरलल आहे, म्हणजे तुम्ही क्विट करून ट्विटर हिच्यावर सुद्धा त्या पद्धतीने काम करू शकता. सो कू, आणि हे गरजेचं आहे बघा. जे चायनामध्ये बघा ते त्यांची सगळी सिस्टीम त्यांची बनवतात. मग आपण आपल्या ज्या काही हे आहेत, एक तर आत्मभारत निर्भर इनोव्हेशनमधून हे आलेलं आहे, जर हे भारतीय गोष्टी आहेत त्याला प्रमोट आपण केलं पाहिजे. सो कू नावाचं ॲप लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट CRR आणि रेपो दर. ओके, आता CRR जे आहे ते वाढणार आहे बघा. CRR 3% आहे तर 4%पर्यंत जाणार आहे, आणि रेपो जे आहे ते 4%च राहणार आहे. रेपो म्हणजे काय की RBI कडून थोड्या काळाकरता बँका कर्ज घेतात, त्याला रेपो म्हटलं जातं. आणि CRR काय की RBI कडं बँकांना काही रक्कम जी आहे त्यांच्याकडची ठेवावी लागते. मग साधी गोष्ट की मार्केटमध्ये जर महागाई जे आहे, इन्फ्लेशन, तर इन्फ्लेशन जर वाढलं तर त्या केसमध्ये काय होतं, CRR वाढवला जातो, मार्केटमधला पैसा खेचून घेतला जातो. जर मंदी असेल तर CRR कमी करून मार्केटमध्ये पैसा टाकला जातो. सो बेसिक्स ऑफ इकॉनॉमी. करोनाचा संसर्ग चीनी प्रयोगशाळेतून झालेला नाही असं आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचं मत आहे. प्राण्यांपासून संसर्ग झाल्याची भीती पण त्यांनी व्यक्त केलेली आहे. एकंदर चायनाच्या वुहान शहरामध्ये आणि तिची वुहानमधली प्रयोगशाळा होती, त्याला जवळपास 10 देशातल्या तज्ज्ञांनी आणि WHO तज्ज्ञ त्यांनी भेट दिली होती, आणि तिच्यामधून हे जे काही ऑब्झर्वेशन आहे ते समोर येतं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वटवाघळापासून किंवा अन्न प्राण्यांपासून, तिच्यामध्ये पण 3 आहेत बघा. एक वटवाघूळ, दुसरं जे आहे ते म्हणजे खवल्या मांजर किंवा ज्याला आपण पँगोलिन म्हणतो, पँगोलिन खूप चर्चेत होतं बघा, आणि तिसरं जे आहे ते उंदीर, यांच्यापासून झालं असेल. पँगोलिनमध्ये बघा 2 प्रकारचे पँगोलिन भारतात आढळतात, आणि त्यांचं IUCN स्टेटस काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आपण हे 3-4 वेळा बघितलेलं आहे. आता संशोधनावर मर्यादा होत्या, कारण वुहानमध्ये जी टीम गेली होती त्यांच्यावर चायनानेच निर्बंध लादले होते, त्याच्यामुळे या संशोधनावर किती
तुम्ही रिलाय राहू शकता, हा पण प्रश्न बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेला आहे. कालचे प्रश्न बघा, इथं जरा गडबड होती बघा. 1999 पाहिजे हे. सो 1991, 98 है ना. तर याचं जे उत्तर आहे आपलं, ते 4 उत्तर आहे. एकचं क, उत्तराखंडचा भूकंप 1991. 2चं ब, मालपा भूस्खलन. त्याच्यानंतर 3चं जे आहे ते ड आहे, चमोली भूकंप. 2013 केदारनाथ पूर दुर्घटना. सो मुख्य परीक्षा जी आहे आपली राज्यसेवा मुख्य, तिच्यामध्ये असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. इंडो तिबेट सीमा पोलीस दलाची स्थापना 1962मध्ये भारत चायनाचं युद्ध चालू होतं त्यावेळेस झाली होती. टूल किट हा प्रकार जो आहे शेतकरी आंदोलनाशी संबंधित आहे. 2020मध्ये इंटरनेट बंद केल्यामुळे भारताला किती 20,000 करोडचा नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान. अल अमल हे UAEशी संबंधित आहे बघा. आजचे प्रश्न घ्या. बिटकॉईनबाबत बिनचूक विधान निवडा. इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बिटकॉईन या आभासी चलनात $1.5 अब्ज गुंतवणूक केली आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने बिटकॉईनला कायदेशीर परवानगी दिली आहे. टेस्लाने गुंतवणूक केल्यामुळे बिटकॉईनचं मूल्य 200% वाढलेलं आहे. फक्त क. ICCचा मासिक सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरुष गटात विराट कोहलीची पहिल्या पुरस्कारासाठी निवड झाली. ICCची महिला मासिक सर्वोत्तम खेळाडू म्हणून महिला गटात राबनीम इस्माईलला हा पहिला पुरस्कार मिळाला. फक्त ब यापैकी नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबाबत योग्य विधान निवडा. इस्रायलचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे नेते आहेत. भ्रष्टाचाराच्या खटल्याला सामोरे जाणारे पहिलेच विद्यमान पंतप्रधान आहेत. फक्त ब यापैकी नाही. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने वापरलेले शब्द खालीलपैकी कोणते? आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलन करते. FDI फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह आयडिओलॉजी. फक्त ब यापैकी नाही. डॉक्टर शोएब सुडल यांचा जो आयोग आहे, सुडल आयोग, हिंदू मंदिरांच्या स्थितीबाबत कोणत्या देशाने नेमला होता? पाकिस्तान, भारत, इंडोनेशिया, नेपाळ. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.